राजस्थानमधनं आलेला एक व्यापारी वर्ग आहे जो भाजपच्या बाजूने आहे, जो पैसेवाला आहे. दुसरा भाग मी म्हणत होतो तो असा यूपी आणि बिहारमधनं आलेला एक मजूर आहे की जो कष्टकरी आहे, पण तो विचाराने भाजपचं जे धोरण आहे हिंदुत्वाचं त्याचा तो बळी ठरतो. मी बळी ठरतो असा शब्द वापरतोय कारण आपल्या देशामध्ये आपली घटना जी आहे, आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे, ती इलेक्शनच्या काळात किंवा कुठल्याही राजकीय व्यवहारामध्ये या पद्धतीने धर्माच्या जातीच्या नावाच्या राजकारणाला त्याचा संमती नाहीये आणि हा भाजप करतं. याला सर्वसामान्य लोक बळी पडतात आणि जेव्हा पोलरायझेशन होतं तेव्हा पोलरायझेशन मध्ये डावे पक्ष हे त्याच्यामध्ये बाजूला पडतात. हा अनुभव आपल्याला सगळीकडचा आहे. आणि मी मगाशी जसं म्हटलं होतं तसं तृणमूल काँग्रेसने सुरुवातीच्या काळात सत्तेवर आल्यानंतर डाव्यांवरती जी प्रचंड हल्ले केले त्यांना हलणं मुश्किल केलं. पूर्वी या चुका झालेल्या आहेत, पण त्या तृणमूलने अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केल्या आणि सरकारी यंत्रणा राबवली आणि त्यातनं जी एक व्हॅक्यूम तयार झाली त्याच्यामध्ये भाजप हातपाय पसरत होती. आणि सगळ्याच भांडवली व्यवहारामध्ये आपण असं बघतो की भांडवली पक्षांना कम्युनिस्टांना पहिलं बाजूला करूया, मग आपापसात आपण नंतर बघूया, ही एक कुठेतरी अंडर करंट असतो. आणि त्याप्रमाणे भाजप आपले हातपाय पसरत होती तेव्हा तृणमूलने त्याला विरोध केला नाही. आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की अगोदरच्या काळामध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना भाजप बरोबर तृणमूलच्या या नेत्या गेलेल्या होत्या, त्यांच्या मंत्रिमंडळातही होत्या. त्यामुळे बंगाल तृणमूलची घसरण पद्धतीचा आहे. 50 जागांची घट आपल्याला गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये तृणमूलच्या बाबतीत पाहायला मिळते. तृणमूल 141, भाजपा 110, साधारणतः 30 जागांनी भाजपा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळते. पण मागच्या वेळच्या तुलनेमध्ये तृणमूल ही पिछाडीवर दिसत आहे. एकीकडे तृणमूल पुढे जात असताना आणि भाजपाची घसरण मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत जरी असली तरी सुद्धा भाजपाचं आताचं जे यश आहे ते आपल्याला दिसतंय. खूप मोठं अंतर राहुल नार्वेकरजी आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपानं मोठा दावा केला की पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच वर्चस्व आहे, पण आता 30 जागांचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. राहुल, आपण आत्ताच म्हणालात तसं मला अजूनही खात्री आहे की जे निकाल समोर येतील त्यातून आपल्याला दिसून येईल भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगले आकडे गाठून निश्चितपणे इकडे सरकार स्थापन करण्यासारखी परिस्थिती भारतीय जनता पार्टी येणारच. पण तसं असतानाही एक गोष्ट जी आपल्याला मगाशी पण सांगितली आणि जी तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केलात की केवळ निवडणूक विजय पराजयाच्या पलीकडे जाऊन किती कुठच्या पार्टीने चांगलं प्रदर्शन केलं आहे तर गेल्या निवडणुकीच्या निकालापर्यंत आपल्याला त्याचं कंपॅरिझन केल्यानंतरच समजेल. आपणच सांगितलं भारतीय जनता पार्टीने जवळजवळ 36 टाइम्स बेटर परफॉर्मन्स दिला आहे. म्हणजे 3 जागेंवरनं आज 110, 112 पर्यंत भाजप येत असेल तर निश्चितपणे याच्या पण बघाल की भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालच्या जनतेने स्वीकारला. जर का काँग्रेसच्या जागा या 50हून अधिक कमी होत असताना दिसत असतील तर निश्चितपणे तृणमूल काँग्रेस बद्दलची नाराजी ही जनतेने व्यक्त केली आहे हे पण तेवढंच स्पष्टपणे दिसून येत आहे. 145 जागांवरती तृणमूल काँग्रेस पुढे, भाजपा 110. रणसंग्राम जय महाराष्ट्र, डावे आणि काँग्रेसची आघाडीचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीचे लाजिरवाणे प्रदर्शन हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत आहे. 145 जागांवर तृणमूल काँग्रेस, भाजपा 110. प्रमोद चुंचुवार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. भाजपानं दावा केला
की आम्हीच जिंकून येऊ, सत्ता आमचीच असेल. पण तसं जर झालं नाही तर त्यांच्या नेहमीच्या रणनीतीनुसार, स्ट्रॅटेजीनुसार ते आमचं यश आता पुढच्या मागच्या निवडणुकीपेक्षा किती चांगलं होतं असं म्हणतील का? प्रमोद चुंचुवार यांच्याशी संपर्क मनोजजी. होत नाही आहे. मिलिंद रानडे या मुद्द्यावरती की जर भाजपानं दावा केला की आमचाच पक्ष हा सत्ता स्थानी असेल, सत्ता आमचीच असेल, आणि समजा तसं होऊ शकलं नाही तर मग तुलनात्मक आकडेवारी भाजप पुढे ठेवून आम्ही कसं यश मिळवलं हे सांगण्याचा प्रयत्न करू शकेल का? मनोजजी, आपल्या प्रश्नाकडे यायच्या आधी मी एक तुम्हाला विनंती करू इच्छितो की आम्ही इथे असल्यामुळे आम्ही फक्त तुमच्याच जे आहे ते ऐकतोय, दुसरी आम्हाला सोर्स नाहीये. तर साधारणपणे किती पर्सेंटेज वोटिंग काउंट झालंय? कारण ममता बॅनर्जी 15,000 मागे आहेत, तर 15,000 हा राज्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्या आहे. आणि पण त्याचबरोबर त्यांनी उत्तर आणि पूर्व आणि पश्चिम हा जो त्या मतदारसंघाचा फरक केला. तर आमच्या माहिती करता साधारणतः हे ट्रेंड्स आता किती पर्सेंटचे आहेत ते जर काय सांगितलं तर बरं होईल. आणि भाजपने तयारी जी केली होती की मगाशी जसं नार्वेकर म्हणले की आम्ही, हे खरं आहे, भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा कधीही लपवलेला नाही. म्हणजे नार्वेकर जेव्हा एनसीपी मध्ये होते आणि ते या अजेंड्याला विरोध करत होते तेव्हाही भाजपचा तो अजेंडा होता, आजही तो आहे. पण हा अजेंडा अशा पद्धतीने घेऊन जाणं हे आपल्या संविधानाला अभिप्रेत नाही, हे मला म्हणायचंय. आणि भाजपने ज्या पद्धतीचा पैसा आणि गुंडगिरी सुद्धा भाजपने कमी केली नव्हती. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक देशपातळीवरचा गुंड विरुद्ध एक राज्य पातळीवरचा गुंड, अशी गुंडागिरीची स्पर्धा त्या दोघांच्या मध्ये होती. पण भाजपने पश्चिम जो सगळ्या देशभर बंगालमध्ये दंडोरा पिटला होता की आम्ही रक्तरंजित सत्तेत येऊ. राजकारण कधी संपेल हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे आम देशातली जनता जेव्हा पाहते तेव्हा भाजपही आणि तृणमूल काँग्रेस आणि त्याआधी डाव्या पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते, केरळात सुद्धा तसंच आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात आपल्याला अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत नाही. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं राजकारण पाहायला मिळतंय. पण किमान पश्चिम बंगालमध्ये तसं होऊ नये असं सामान्य बांगला भाषिकांबद्दल जिव्हाळा, प्रेम, स्नेह असणाऱ्या बाकी लोकांना वाटत होतं. मात्र कुणाच्याच हातात ते नाही का? सर्वच हतबल आहेत का? असाही एक मुद्दा उपस्थित होतोय. प्रमोद चुंचुवार, आपल्याशी जर संपर्क होत असेल, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, येतोय आपला आवाज. मग येत नव्हता, आता येतोय. मी हे म्हणत होतो की रक्तरंजित राजकारणाला भाजपामध्ये माफ करा, पश्चिम बंगालमध्ये सुरुवात झाली. ते कधी संपेल? तृणमूल बहुमताच्या जवळ आहे. तृणमूल बहुमताच्या अगदी जवळ 145. तुम्हाला काही आकडे होते मिलिंद रानडे? तृणमूल 145, भाजपा 109. भाजपा खूप पिछाडीवर जातोय. भाजपाची घसरण होताना आपल्याला पाहायला मिळते. माझा एक दुसरा मुद्दा असाही होता की जेव्हा भाजपाला यश मिळणार नाही, सत्तास्थानी ते येणार नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा ते तुलनात्मक आकडेवारी ठेवायला सुरुवात करतात. प्रमोद, नाही, आता आपण थोडा पहिल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की रक्तरंजित राजकारण हा खरं तर खरोखरच पश्चिम बंगाल मधल्या चिंतेचा विषय आहे. कारण जेव्हा डाव्या पक्षांची सत्ता होती, आपण जसं मिलिंदजींनी सांगितलं की बुद्धदेव भट्टाचार्यासारखे स्वच्छ प्रतिमेचे नेते, भ्रष्टाचार आरोप नाही, यात नक्कीच वस्तुस्थिती होती. परंतु खालच्या पातळीवर, खास करून ग्रामीण भागामध्ये तेव्हा सुद्धा रक्तरंजित राजकारण होत होतं. त्याच्यावर अनेक रिसर्च रिपोर्ट आले आणि कशा पद्धतीने एक सिलेक्टिव्ह पद्धतीने रक्तरंजित राजकारणावर आपलं भाष्य करताना प्रमोद चुंचुवार, पण मी तुम्हाला थांबवतोय. तृणमूल 151, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मॅजिक फिगर आहे 148. 294 जागांवरचा एकंदरीत निकाल. 2 मतदारसंघांची निवडणूक. मतदान पुन्हा एकदा होणार आहे, म्हणजे 292 पैकी 151 जागावर तृणमूल काँग्रेस पुढे. संजय राऊत यांचं वक्तव्य, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते. संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ममता बॅनर्जीच सत्तास्थानी येतील असं त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनीही निवडणुकांचं विश्लेषण करताना ममता दीदीच्या बाजूनच आपलं मत व्यक्त केलं.
तृणमूल 151, भाजपा 111. मिलिंद रानाडेजी, तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी हे आकडे वाचलेत. बाकी राज्यात सुद्धा वेगवेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. किती मतदान किती पर्सेंट गणना झाली हे समजू शकेल का? शैलेंद्र काही सांगते ही माहिती? शैलेंद्र हो. परांजपे स्टुडिओत माझ्यासोबत आहे. त्याचं कारण असं की साधारणपणे 8ला जर मतमोजणी सुरू झाली असेल तर 2 तास होत आहेत. साधारणपणे मला असं वाटतं की 15% मतं मोजून झाली असतील, 10 ते 15% मतं, असं वाटतं मला. बरोबर आहे. यावेळचा मतदानाचा टक्का सुद्धा सुधारला का शैलेंद्रजी? नाही, माझ्या हातात आता निश्चित आकडेवारी नाही. पण एक मतदान साधारणतः मान्यवरांना सांगता येईल? नाही, संजयजी? जनरली जास्ती आहे. 78% 75% असा आहे. आणि त्याचा प्राथमिक निष्कर्ष लोकांनी अँटी एस्टॅब्लिशमेंट काढला होता, पण तसं तर काय आता कलांमधनं दिसत नाहीये. त्यामुळे सगळ्या सर्व्हेजमध्ये अनेक ठिकाणी ममता बॅनर्जी येतील आणि अपवादात्मक 2-3 सर्व्हेजमध्ये भाजप येईल असं म्हटलं होतं, की जे ऑब्व्हियस एक्झिट पोल होते. म्हणजे आता एक्झिट पोलचंही रिसर्च करायची वेळ येईल असं मला वाटतं. पण ममता बॅनर्जीच आता कलामध्ये पुढे दिसतात स्वच्छपणे. त्यामुळे आणि दुसरं रानडे साहेबांना सांगावं असं वाटतं मला, की आता ते म्हणतात की दिल्लीतला गुंड आणि बंगालमधला गुंड यांची लढाई, पण मग डाव्यांना काय आपण क्षीण झालेले किंवा रिटायर्ड गुंड म्हणायचं का? अशी भाषा नको वापरायला आपण. पण डाव्यांनी सुद्धा हो, ते काय रिटायर्ड गुंड म्हणायचं का क्षीण झालेले गुंड म्हणायचं? डाव्यांना काय म्हणणार रानडे साहेब? क्षीण गुंड का रिटायर्ड गुंड? बोला रानडे. हे बघा, डाव्यांच्याकडनंही या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे हे मी मगाशी सांगूनच नाही, राजकारण म्हणजे ज्या गुंडगिरी झाली आहे का? पद्धतीने- गुंडगिरी. आता बोलू दे ना. दिल्लीचा आता गुंड पण ज्या आणि स्थानिक गुंड पद्धतीची म्हणताय. गुंडगिरीवर बोला, राजकारण मी नको. बोलतो राजकारण ना. सगळेच करतायत. गुंडगिरी झाली की नाही? ममता गुंडगिरी- बॅनर्जीवर हल्ले कुणी केले? झालेले आहेत, मी सांगतो मग ना. त्यालाही पण गुंडगिरी म्हणणार का त्याची- तुम्ही? हो, म्हणणार. हा, मग ते म्हणणार. म्हणा की अरे तुम्ही म्हणा म्हणतो ना ते. की, पण ते म्हणतो ना आम्ही त्याच्या मी मगाशी म्हटलं, तुम्ही ऐकलं नसेल कदाचित, की मी म्हटलं की ह्या चुका झालेल्या आहेत, पण त्या गुंडगिरीची लेव्हल प्रोफेशनल पद्धतीने ज्या पद्धतीने आता वरती गेलेली आहे ती अभूतपूर्व आहे असंही मी म्हटलं. डाव्यांच्या काळातही झाली, डाव्यांच्या कडूनही झाली, पण आत्ताची जी आहे ती आता मी बोललो तर मला बोलायला वेळ द्या. तुमचं बोला ना तुम्ही. तुम्ही आमच्यावर टीका करा, माझं काही म्हणणं नाही, पण मी बोलू दे मला. तर ती आत्ता ज्या पद्धतीने केलेली आहे ती अभूतपूर्व आहे. विजयवर्गीय तिथे जे जाऊन बसलेले आहेत त्यांचा ते काही एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा तिथे जाऊन बसलेले आहेत. याचं तुम्ही विचारा, सिन्हा साहेबांना विचारा. तेव्हा मुद्दा हा आहे की आत्ता तिथे एक मोठ्या पद्धतीचं मोदींनी आतापर्यंत गोव्यापासून मध्य प्रदेश पासून कर्नाटक पर्यंत ज्या पद्धतीने व्यवहार केलेला आहे, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीचा व्यवहार केलेला आहे, पैसे आणि गुंडगिरी आणि त्याच्याबरोबर सीबीआय असेल, ईडी असेल, ह्यांचं राजकारण ज्या पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे गेल्या वेळी निवडणूक आयोगापैकी एका सदस्याने त्यांच्या विरोधात मत व्यक्त केल्यानंतर लगेच एका आठवड्याच्या आत त्यांची पत्नी जिथे काम करते तिथे चौकशी सुरू करणं, यापासून ते दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने एखादी केसमध्ये मागणी केल्यानंतर काही एक भूमिका घेतल्यानंतर रातोरात त्यांची बदलली चंदीगडला करणं, असे जे व्यवहार केलेले आहेत हे आक्षेपार्ह आहेत. मगाशी तुम्ही म्हणालात की आता पंतप्रधान हे करोनाच्या मीटिंगमध्ये आहेत, म्हणजे मला असंच म्हणावं असं वाटतंय, करून करून भागले आणि देश पूजेला लागले. तुम्ही मगाशी सांगितलं त्यामध्ये पहिल्यांदा राहुल गांधी आणि डाव्या पक्षांनी सांगितलं की आम्ही मतदाराचा प्रचार थांबवतो आहोत, आणि त्यानंतर बाकीच्या पक्षांनी रिलक्टंटली त्याला साथ दिली. भाजपने शेवटच्या दिवशी सुद्धा पंतप्रधानांच्या 4 मिटिंगा घेतल्या. तेव्हा हा जो त्यांनी सांगितलं की आमच्या विकासाचा आहे, तर विकास एवढा जर काय होतोय तर सरकारने बेरोजगारीचे आकडे केंद्र सरकारने द्यायचं बंद का केलंय? आता काय झालंय आता देशात हे आपण पाहतोय. कोरोनाची मिसहँडलिंग किती झालंय. एक ज्याला देशाला एक राजकीय नेतृत्व देण्याची आवश्यकता होती ते आता द्यायला फेल झालेले आहेत. ज्या पद्धतीने ट्रम्पचं स्वागत करण्याकरता तुम्ही एअरपोर्ट चालू ठेवले ते बघता हे आज फार भयानक स्थिती जी आता कोरोनाची आहे त्याच्यात लोकांची बेपर्वाई आहे. पण ज्या पद्धतीने कुंभमेळा झाला, तिथले भाजपचे मुख्यमंत्री सांगतात की माँ गंगा का आशीर्वाद है, या पद्धतीने जर का जाणार असलो, कोरोनिल हे बाबा रामदेवांचं औषध हे आपले देशाचे डॉक्टर असलेले आरोग्य मंत्री त्याचं उद्घाटन करणार असतील, त्याचं काय लोकांसमोर सादर करणार असतील,
ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत ह्या देशाला घातक आहेत. हे आमचं त्याच्याबद्दल कोरोनाच्या काळामध्ये राहुल नार्वेकरजी भाजपानं इतकी मोठी गर्दी जमवली, मोठे मोठे नेते तिथे जर गेले असतील तर याबद्दल भाजपाची भूमिका नेमकी काय आहे? हे बघा, करोना काळात केवळ भारतीय जनता पक्षाने सभा घेतल्या किंवा केवळ भारतीय जनता पार्टीने प्रचार केला अशी परिस्थिती नाहीये. जे जे निवडणुकीत अर्थात होते नाही. त्यांनी प्रचार केला, ते सगळ्यांनी सभा घेतल्या. आता एकूण सभा घ्यायच्या परिस्थितीत नसताना केवळ गर्दी जमत नाही म्हणून एखादं कारण द्यायचं आणि पिछाडी घ्यायची आणि त्याला आम्ही दिलेलं बलिदानाचं स्वरूप द्यायचं, हे कितपत योग्य आहे ते जनता ओळखून आहे. आणि त्यामुळे केवळ भारतीय जनता पार्टीनीच प्रचार केला आणि इतर पक्षांनी प्रचार केलाच नाही किंवा सभा घेतल्याच नाही असं काय जे स्वरूप द्यायचा प्रयत्न केला जात आहे तो माझ्या मते अत्यंत चुकीचा आहे. अर्थात नाही. ज्या वेगानं कोरोना वाढला, प्रादुर्भाव झाला पश्चिम बंगालमध्ये, सुरुवातीचे आकडे कधीही कोरोनाचे हे पुढे आले नाही ना. केंद्र सरकारनं पश्चिम बंगालच्या आकड्यांवरती भाष्य केलं. महाराष्ट्राच्या आकड्याच्या संदर्भात केंद्रीय स्तरावरती माहिती देत असताना पश्चिम बंगालची निवडणूक सुरू असताना अजिबात माहिती कोणती ना पश्चिम बंगालनं दिली ना केंद्र सरकारनं दिली. हे आकडे आताच उघड झाले, हेही देशाच्या जनतेनं पाहिलंय. पश्चिम बंगाल कलानुसार तृणमूल बहुमताच्या जवळ 148 हा जादुई आकडा आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेस पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम बंगाल काँग्रेस आणि डावे हे गायब झालेले आहेत. भाजपा 112, काँग्रेस 4. भाजपा आणि काँग्रेसमध्ये साधारणतः 39-40 जागा ह्या कमी दिसत आहेत. अंतर मोठं. केरळात डावे पुढे, काँग्रेस पिछळली. केरळामध्ये काँग्रेसनं आपली ताकद आजमावताना त्यांना यश मिळालेलं फारसं दिसत नाही. दुसऱ्या तासाचा कल हा हाती आला. बहुमताच्या जवळ तृणमूल काँग्रेस जाताना आपल्याला पाहायला मिळतं. हे ट्रेंड्स आहेत, हे कल आहेत. 12 वाजेपर्यंत पूर्ण सुस्पष्ट स्थिती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमधली ही आपल्याला कळू शकेल. मगाशी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते आसामचे सर्वानंद सोनवाल हे पिछाडीवर आपल्याला दिसले, तरी आसाम मधली भाजपाची पोझिशन ही आपल्याला चांगली दिसते. एनडीए आघाडीवर आहे. पुदुचेरी या केंद्र शासित प्रदेशामध्ये एनडीए पुढे. केरळमध्ये काँग्रेस 36, भाकप 68. डाव्या पक्षाचं सरकार असलेलं एकमेव राज्य हे केरळ. आधी डाव्यांची दीर्घकाळ सत्ता पश्चिम बंगालमध्ये होती, केरळमध्ये होती. ममता बॅनर्जी यांना यश मिळताना आपण पाहतोय. अर्थात अंतिम आकडे नाहीत, कल आहेत, ट्रेंड्स आहेत. भाजपा अत्यंत पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुदुचेरीमध्ये एनडीए आघाडीवर. दुसऱ्या तासाचा कल आपल्या हातात आलेला आहे. 292 जागांचे निकाल पुढे येताना आपण पाहतोय. 2 मतदारसंघातल्या निवडणूक आयोगानं रद्द केल्या. काँग्रेस 4, भाजपा 117, तृणमूल 151. आसाम मध्ये भाजपा बहुमताच्या जवळ जाताना आपण पाहतोय. तामिळनाडूमध्ये 234 जागांवर निकाल येत आहेत. 118 जादुई आकडा आहे तामिळनाडूमधला. केरळात 140 जागांचे निकाल आज येत आहेत. 71 हा तिथला जादुई आकडा. आसाम 126, 64 हा तिथला जादुई आकडा. भाजपाच्या बाजूनं निकाल लागताना आपल्याला पाहायला मिळते. पुदुचेरीमध्ये 30 जागांवरती निकाल आणि 17 हा तिथला जादुई आकडा आहे. प्रमोद चुंचुवार, रक्तरंजित राजकारणाचा मुद्दा आणि त्यावर चर्चा सुरू असताना भाजपा
बिहारमध्ये ही कायम सांगत होती की अशा प्रकारे राजकारण भाजप खपून घेणार नाही. पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय? नाही, आपल्याला कल्पना आहे की राजकीय पक्ष, खास करून आता आपण विषय विचारला भाजपचा, तर यांचं सांगणं आणि करणं यात नेहमीच फरक असतो. जर भाजप रक्तरंजित राजकारणाच्या विरुद्ध, गुंडगिरीच्या विरुद्ध असती तर त्यांनी पक्षामध्ये अनेक गुंडांना, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असती तर अनेक भ्रष्ट लोकांना, ज्यांच्यावर आधी आपण भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले, अशा लोकांना सुद्धा पक्षात प्रवेश दिला नसता. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी जे जे शक्य आहे ते सगळं केलं जातं. भाजप जे म्हणतं ती काही त्यांचं धोरण आहे असं मानण्यासारखी परिस्थिती नाही. तर आज बिहारमध्ये गेले अनेक वर्षापासून नितीश कुमार यांच्यासोबत भाजप सत्तेत आहे, पण तिथे गुन्हेगारीकरण किती टोकाला गेले आपण बघताय. म्हणजे आता ते विधानसभेमध्ये सुद्धा आपण बघतो की ज्या पद्धतीने आमदारांना पद्धतीने बाहेर काढण्यात आलं, त्यांनी देशात खळबळ माजली होती. एक छोटासा अपडेट देतो, कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आणि देश भयावह स्थितीत असताना या निवडणुकांचे निकाल सुद्धा येत आहेत. शनिवारी देशात 3689 बळींची नोंद करण्यात आली. कोरोना संसर्ग घसरला 4 लाखांपर्यंत शुक्रवारचे आकडे असताना शनिवारची आकडेवारी आज रविवारी आपल्या हातात आली आहे. देशात 3,92,000 अशी कोरोना बाधितांची नवी आकडेवारी आहे. मनोज, दर शनिवार मी होते, कारण शनिवार रविवार सुट्टी असते, लोक घराबाहेर पडत नाहीत. हा ट्रेंड आहे नेहमीचा की साधारणतः रविवारी जी शनिवारची आणि रविवारची आकडेवारी कमी असते. खरी आकडेवारी 5 दिवसात अनेकदा वाढताना आपण बघितलेला आहे. पण मूळ मगाचा जो विषय होता रक्तरंजित राजकारणाचा, तर ते रक्तरंजित राजकारण भाजप सत्तेत आल्यानंतर थांबेल असं चित्र नाही. कारण जोपर्यंत पश्चिम बंगालची जनता, एक सत्ता कोणाची असो, मी रानडे साहेबांच्या मताशी सहमत आहे की ही जी निवडणूक आहे ही दिल्लीतला दादा विरुद्ध राज्यातली दिदी अशीच आहे. दोघं वेगळ्या पद्धतीने एक हुकुमशाही प्रवृत्तीचे नेतृत्व आहे. ते ममता बॅनर्जी पण एका हुकुमशाही प्रवृत्तीचं नेतृत्व आहे आणि नरेंद्र मोदी हे हुकुमशाही प्रवृत्तीचं नेतृत्व आहे, हे तर जगाने आता पाहिलेलंच आहे. तर अशा वेळेला आता रक्तरंजित राजकारणामध्ये 50-100 माणसं गेले असतील किंवा त्या पश्चिम बंगालमध्ये, पण मोदींच्या नेतृत्वाच्या चुकामुळे आज कोरोनामुळे हजारो माणसं गेले. माझ्या दृष्टीने हे सुद्धा भाजपचं रक्तरंजित राजकारणच आहे. हे नरसंहार आहे. कोणी राजकारणासाठी केलेलं आहे, कोणी निष्काळजीपणाने केलं असेल, परंतु या रक्तरंजित राजकारणामध्ये फक्त शेड वेगळी आहे. हे दोन्ही रक्तरंजित राजकारणाच्या दिशेने गेलेले पक्ष. आपण गुजरातमध्ये भाजपची सत्ता येण्यामागे हाच रक्तरंजितपणा कारणीभूत ठरला होता. तिथे त्यांनी तो आपल्या सोयीने वापरून घेतला. पण जेव्हा तो तृणमूलच्या सोयीने जाताना दिसतो, तेव्हा मात्र भाजप पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित राजकारणाची कोल्हेकुळी करताना दिसते. इथं ज्यांच्या सोयीचं आहे तर आपण तसं वागायचं. विश्वास पाठक भाजपाचे प्रवक्ते, स्वागत करतो. मनोज भोयर बोलतोय. नमस्कार विश्वास पाठक, उत्तर द्या प्रमोद चुंचुवार यांच्या प्रश्नाला. नाही, प्रमोदजींना मी एवढंच सांगेल की गुजरातचं त्यांनी उदाहरण दिलं, मात्र गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं 5 वर्षाचं सरकार असताना किंवा मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना कधी दंगली झाल्या का? महाराष्ट्राने अनेक दंगली अनुभवलेल्या होत्या, मात्र 5 वर्षामध्ये एक पण दंगल झाली नाही. मात्र हे सरकार गेल्यानंतर आताचं जे सरकार आहे, परत बंडखोर लोकांनी, भ्रष्टाचारी लोकांनी डोकेवर काढले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेवर येतो तेव्हा दंगलखोरी किंवा भ्रष्टाचार याला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसतो. हे प्रत्येक राज्याच्या आपण अनुभवावरून पाहू शकतो. प्रमोद चुंचुवार असं म्हणाले की भाजपाला सुद्धा काही सोयीसुतक नाही. अनेक गुंडांना वेगवेगळ्या राज्यात त्यांनी सामील करून घेतलेलं आहे. बघा आमच्याकडे काही लोक जर आले असतील तर आल्यानंतर अनेक मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांच्याबद्दल तुम्हाला एक तरी केस मिळाली का? ते महाराष्ट्रात असो किंवा केंद्रामध्ये असो, तर आमच्याकडे आल्यानंतर ते आमच्या डिसिप्लिन मध्ये काम करतात, त्यांना काम करावं लागतं. त्यामुळे एखादी व्यक्ती गुंड होती आणि भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे ते आता गुंड नाही किंवा गुंड आहे असं म्हणणं चुकीचं आहे. शेवटी त्याची वर्तणूक नंतर काय झाली हे देखील बघणं आवश्यक आहे ना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य आठवतं, वाल्याचा वाल्मिकी होतो भाजपामध्ये. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहात. नव्यानं भाजपाचे प्रवक्ते, आधी अमित साटम, नंतर
राहुल नार्वेकर आणि आता विश्वास पाठक आपल्यासोबत जोडले गेलेत. ममता बॅनर्जी यांची घसरण सुरूच. तृणमूल 151 जागेवर, भाजपाचे सुवेंदू अधिकारी हे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपाच्या राजकारणामध्ये, पश्चिम बंगालच्या राजकारणातले अधिकारी ब्रदर्स. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी निवडणूक लढतायत. मतदानाचा कल हा ममता बॅनर्जीच्या बाजूनं दिसत नाही, तो सुवेंदू अधिकारी यांच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतो. जरी पश्चिम बंगालच्या एकंदरीत निकालामध्ये ममता दीदींची सरशी झालेली पाहायला मिळते, मात्र त्या ज्या मतदारसंघात निवडणूक लढतायत तिथे मात्र त्यांची घसरण सुरूच आहे. संजयजी, रक्तरंजित राजकारणावर चर्चा सुरू आहे, कारण रक्तरंजित राजकारणाची चर्चा पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने झाली. माणसाच्या जीवन मरणाचे मुद्दे हे कायम बाजूला सरताना आपल्याला पाहायला मिळतं आणि असेच मुद्दे हे मध्यभागी येतात आणि ज्याची चर्चा या राज्याच्या निवडणुकीत आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्याला पाहायला मिळते. संजय जी बोला. देखिए, ऐसा है कि अभी मैं बहुत गौर से सुन रहा था राणाडे साहब को भी, प्रमोद किसी ने बीच में ये कहा कि लेफ्ट के जो लोग हैं उनको क्या रिटायर्ड गुंडा मान दिया, जिनकी आइडियोलॉजी ही पावर फ्लोज फ्रॉम द बैरल ऑफ द गन. बंगाल में इस रक्त रंजित राजनीति की शुरुआत किसने की, राणाडे साहब? देखिए, एक बात समझ के चलिए कि जब कोई भी विश्लेषण हो तो वो विश्लेषण एक तरफा नहीं होना चाहिए. अब अगर बंगाल में जिस लेफ्ट पार्टी के गुंडों को हराने के लिए, जिस रक्त रंजित राजनीति को खत्म करने की कसम खा के ममता दीदी बंगाल की लड़ाई लड़ी, और जब बंगाल में उन्होंने सत्ता पे विजय पाई तो उन्हीं सारे लेफ्टिस्ट गुंडों को अपने साथ करके वो लड़ाई लड़ी थी. कोई भी पार्टी, कोई भी इंसान जब किसी लड़ाई में जाएगा और उस लड़ाई में आपको अगर विजय हासिल करने की मंशा है तो आप जाके वहां हाथ पैर जोड़ के तो भाजपा बंगाल में नहीं लड़ सकती थी. बंगाल में अगर ममता बनर्जी की सत्ता और ममता बनर्जी के गुंडों की राजनीति को टक्कर देना होगा किसी भी पार्टी को, तो उसको उस तैयारी से ही जाना पड़ेगा. ये सब बातें करते समय ये नहीं भूलना चाहिए कि बंगाल में जितने लोगों की हत्याएं हुई, राजनीतिक कार्यकर्ताओं की हत्याएं हुई, उसमें से कितने कार्यकर्ता ममता बनर्जी जी के तृणमूल कांग्रेस के थे और कितने कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के थे, ये एक अलग विषय है. दूसरी बात यह है कि देखिए, राजनीति में जब आप कोई नया संघर्ष शुरू करते हैं, आज अभी ये बहुत शुरुआती निकाल है जो बंगाल में आ रहे हैं, ये अभी बहुत ही शुरुआती है. जिस तरह से बीजेपी 2 सीटों से 100 के ऊपर का आंकड़ा पार करके नंबर्स दिखा रही है, मेरा यह कहना है कि अभी देखिए, ये कहना बहुत ही जल्दबाजी हो जाएगी कि राजनीति बिल्कुल एक तरफा हो गई. ममता दीदी तो थी ही वहां सत्ता में, और ममता दीदी बंगाल की धुरंधर नेता है, कोई मामूली नेता थी नहीं. तो ममता दीदी का कम होना ही चिंता का विषय है तृणमूल के लोगों के लिए. ये जो ट्रेंड है, अगर बीजेपी 2 से 200 के पार जाती है तो अभी ये जो ट्रेंड शुरू हुआ है, इसमें जो फ्लक्चुएशन आएगा, इस फ्लक्चुएशन को भारतीय जनता पार्टी की तरफ जाने की परसेंटेज मैं 55 और 45 का दूंगा. अगर मैं ममता दीदी को 45% दूंगा तो भारतीय जनता पार्टी को वो मौका 55% का होगा. कि ये रुझान जब बढ़ेंगे, फ्लक्चुएशन इधर उधर होगा, तो जिनको बहुत ज्यादा यश मिलता हुआ दिखाई दे रहा है, जो कहीं नहीं थे वहां पे, अगर वो ज्यादा दिखाई दे रहे हैं तो आगे आने वाले काल में ऐसा हो सकता है कि वो जिनकी राजनीति में बहुत कम लोगों का जनसमर्थन था, अब उनको ज्यादा लोगों का जनसमर्थन अगर दिखाई दे रहा है, तो ऐसा संभव है कि ये शुरुआती रुझान है. आगे चल के जैसे जैसे समय बढ़ेगा, ये टक्कर और कांटे की हो सकती है. रही बात राजनीति में गुंडागर्दी की, हुकुमशाही की, तो देखिए, अभी तक इस देश में जब हम बात हिंदुत्व की करते हैं तो हम बात अपीसमेंट की भी तो देखते हैं. बात यहाँ हिंदुत्व और अपीसमेंट की नहीं है. सत्ता में जो लोग हैं, जब वो सत्ता की लड़ाई में जाते हैं तो उनका लक्ष्य यही होता है कि हम सत्ता को पा लें. लेकिन जैसा कि विश्वास पाठक जी ने कहा कि ये देखना आवश्यक होगा कि जिन प्रदेशों में भारतीय जनता पार्टी शासन में है,
वहां गुंडागर्दी पे लगाम लगाई है, इस बात से आपको इनकार नहीं करना होगा। वहीं दूसरी तरफ जहां भी, चाहे समाजवादी पार्टी हो, चाहे ममता बनर्जी जी की पार्टी हो, दूसरी पार्टियां होती हैं, वो जो समाज के अराजक तत्व होते हैं उनको अपने साथ में रखकर अपनी शक्ति को बढ़ा लेते हैं वो। बिल्कुल बिल्कुल और संजय जी, उसी मैं आऊंगा शक्ति को आपके बढ़ा पास के में। सत्ता की उस दम पे- भुगत में देश का चरित्र भी बदलता है, इसका ख्याल राजनीतिक पार्टियों ने रखना चाहिए, चाहे वो कोई भी हो। बिल्कुल रखना बेळगाव पोट निवडणूक भाजपाला आघाडी, मघा पंढरपूर राष्ट्रवादी पिछाडीवर, पंढरपूरमध्ये भाजप पुढे, बेळगावमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला आघाडी मिळाली। रणसंग्राम जय महाराष्ट्रवर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये 151 जागांवरती स्थिरावलेली शैलेंद्रजी आपल्याला पाहायला मिळते। भाजपा 115 वर आकडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। 151, 115, मॅजिक फिगर 148। तामिळनाडूमध्ये 42 जागांवर अण्णा द्रमुक, तर द्रमुक 100 जागांवर एकूण 142 जागांचे कल तामिळनाडूमध्ये पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। केरळमध्ये भाजपाला 0 तर काँग्रेस 49, आणि भाकप 89। केरळमध्ये बऱ्यापैकी काँग्रेसला यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय। बेळगाव पोटनिवडणूक भाजपला आघाडी, पंढरपूरमध्ये सुद्धा भाजप पुढे, राष्ट्रवादी कांग्रेस पिछाड़ी पर। संजय जी, प्रमोद चुंचुवार ये पॉलिटिकल एनालिस्ट, राजनीतिक विश्लेषक है, उन्होंने ये कहा था कि ममता दीदी भी हिटलर की तरफ बर्ताव करती है। ममता दीदी का भी रोल, जो उनकी भूमिका है, वो भी उसी तरीके से देखी गई है। शायद उसी की वजह से उसके आसपास के जो नेता है कुछ निकल गए, उन्होंने पार्टी छोड़ दी या उनके नेतृत्व को उन्होंने स्वीकार नहीं किया। सवाल दरअसल इस बात का है कि देश का चरित्र बदलते रहता है और उस पर भारी प्रभाव हमें देखने को मिलता है। यह मुद्दा दरअसल इसलिए चर्चा में आया कि जितना हम इन तमाम चीजों से छुटकारा पाना चाहते हैं उतना वो हो नहीं पाता, और इसलिए अंबरनाथ सिन्हा जी, कब आपने देखा, कब आपने समझा पाया कि बंगाल की, पश्चिम बंगाल की राजनीति में इस मुद्दे से हम पीछे हटने की हमने कोशिश की, किस पार्टियों ने या किन कार्यकर्ताओं ने इसे अपना पीछा छुड़वाने का प्रयास किया और वो हो नहीं पाया, और आम जनता वो क्या चाहती है वहां की? देखिए, हम लोग का बंगाली में एक वो कहावत है, जो जाए लंका से जाए रावण। जो भी लंका में जाता है वो अल्टीमेटली रावण ही बन जाता है। तो ये जो हिटलरी एटीट्यूड है, जिसके पास वो सत्ता होता है और जो बहुत ज्यादा धीरे धीरे पावरफुल होते जाते हैं, वो हिटलर प्रभावित हो ही जाता है। यू कैनॉट हेल्प इट। दूसरी चीज, जो भी लोग निकल के आए, मान लीजिए अभी शुभेंदु अधिकारी बोले या कोई भी, शुभेंदु अधिकारी का जो आपका कंट्रोल मिदनापुर में है, मैं बार बार बोल रहा हूं, वो मिदनापुर का कंट्रोल ममता बनर्जी में नहीं है। ममता बनर्जी के नीचे 2-4 लोग जो भी थे, आपका मुकुल रॉय बोलिए या तो आपका शुभेंदु अधिकारी बोलिए, शुभेंदु अधिकारी का इंपॉर्टेंस यहाँ पे बहुत ज्यादा होता है क्योंकि शुभेंदु अधिकारी अभी छोड़ा है। मुकुल रॉय तो बहुत दिन हो गया वो छोड़ दिया, शुभेंदु अधिकारी अभी छोड़ा है। तो उनका जितना भी कंट्रोल है एकदम पूरा एकदम जबरदस्त है, क्योंकि उनका पिताजी, उनका भाई, उनका छोटा भाई, सब लोग उधर पे MP, MLA, मेयर सब लोग हैं। तो उधर पे उन लोगों का भी राज चलता है। जो जहां पे जिधर पे भी है सब लोग का राज चलता है। कहीं पे भी किसी का राज में थोड़ा सा भी लोगों का या तो थोड़ा सा भी दूसरा आपका एडमिनिस्ट्रेशन का कंट्रोल दिखे, लोग इमीडिएटली भड़क जाते हैं, इमीडिएटली निकल गया। कहीं से भी लगा कि मेरे जितना इंपॉर्टेंस है, मेरा जितना भी पावर है, वो थोड़ा सा कम हो रहा है। जैसे कि मान लीजिए अभिषेक आ गया, अभिषेक आ गया तो
शुभेंदु अधिकारी को लगा कि मैं शायद अभी नंबर 2 में नहीं हूं, हाँ तो निकल गया। तो इसका मतलब यही है सभी लोग अल्टीमेटली चाहते कि पावर। तो ये जितना भी हिटलरी एटीट्यूड है, अभी साउथ इंडिया में जाइए, अब जो बात साउथ करें इंडिया ना में भी- दरअसल अंबरनाथ सिन्हा जी, बस वही उस चुनाव क्षेत्र में वही मैं आपको एक ताजा अपडेट दे देता हूं। नंदीग्राम मध्ये धक्कादायक निकाल येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। शुभेंदु अधिकारी हे आघाडीवर आहे, भाजपाचे उमेदवार। भाजपाच्या या उमेदवाराला यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थात हा कल आहे, ट्रेंड आहे। शेवटच्या मतदानाच्या फेऱ्यामध्ये चित्र कदाचित वेगळं असू शकेल, पण आता एक मोठी बढत शुभेंदु अधिकारी यांना मिळाली आहे, आघाडी मिळाली आहे। त्यांना मिळालेली मतं ही ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून ममता बॅनर्जी यांची घसरण आपल्याला पाहायला मिळते। मैं आपके पास आऊंगा अंबरनाथ जी। बहुत देर से मैं जाना चाहता था शैलेंद्र जी के पास में, राष्ट्रीय राजकारणामध्ये या रक्तरंजित राजकारणाचा मुद्दा चर्चेला आला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काही महत्त्वाचं वक्तव्य तुम्हाला आठवतं का? नाही, असं का व्हावं? नाही आठवत आहे। असं का व्हावं? एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती देशाच्या प्रमुखांची भूमिका ही महत्त्वाची मानली जात असताना हो बरोबर आहे, पण तुमच्या डोक्यात कुठलं रेफरन्स आहे आणि कुठलं विधान आहे मोदींचं हे माझ्या लक्षात येत नाही आहे। नाही, माझा मुद्दा इतकाच आहे की ज्या वेळेला पश्चिम बंगालमध्ये हा सगळा रक्तरंजित राजकारणाचा सगळा भाग सुरू होता, ज्या वेळेला चर्चा सुरू होती, त्यावेळेला मोदींनी अशी काही भूमिका त्या संदर्भातली मांडली होती का? कधीच म्हणता तुम्ही? मी आत्ताच्याच वेळेला म्हणतो, आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। नाही, त्यावेळेला कसं आहे की यावेळेला नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना जो काही हल्ला झाला, मग त्यांनी प्लॅस्टर लावलं, मग ते या हाताला लावलं वगैरे, या बऱ्याच चर्चा झाल्या। परंतु मला असं वाटतं की थोडंसं आपण याच्याकडे आणखीन तटस्थपणे पाहायला हवं। आणि मी जे रानडे साहेबांना मगाशी म्हणालो होतो ना की लेफ्टला छोटा गुंड म्हणणार का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्यात आपण थोडं परिप्रेक्षात बघायला पाहिजेत। आणि राजकारणाचा व्हायलन्स किंवा हिंसाचार हा जो भाग आहे हा काही ठराविक राज्यांमध्ये दिसतो, कारण तिथलं सगळं फाउंडेशन किंवा मूलभूत गोष्टीच या त्या हिंसाचारावर आधारित आहेत। म्हणजे सर्वच देशामधल्या सगळ्याच असेंब्ली इलेक्शन्सला, सगळ्याच कॉर्पोरेशनला हिंसाचार होतो अशातला भाग नाही आहे। त्या ठिकाणी त्या टॅक्टिक्स वापरले जातात राजकीय पक्षाकडनं, आणि त्याच्यामध्ये सर्व पक्ष समाविष्ट आहेत। म्हणजे कुठलाही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही। त्यामुळे सगळे पक्ष त्यांना विजयासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व टॅक्टिक्स करतात, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो। त्यामुळे व्हायलन्स किंवा हिंसाचार हा अनाहूतपणे काहीतरी घडून गेला असं काही होत नाही। त्याच्यामध्ये हा पूर्वनियोजित किंवा व्यवस्थित ठरवूनच केलेला असतो, आणि तो सगळे पक्ष करतात इतकाच माझा सांगण्याचा मुद्दा होता। त्यामुळे विधानं काही जरी केली ती सुद्धा राजकीयच असतात। म्हणजे प्राईम मिनिस्टरने करोत, मुख्यमंत्र्यांनी करोत किंवा तिथल्या स्थानिक नेतृत्वाने करोत, हिंसाचार ऑफिशियली कोणीच म्हणणार नाही की हा हिंसाचार व्हावा असं, त्याच्यावर आळा घाला असंच म्हणतील, पण ते घडवून देखील आणतील। आणि हे सगळ्या राजकीय पक्षांचं चरित्र राहिलेलं आहे आपल्याकडे। बरोबर। संजय ठाकुर जी, आपको कुछ बोलना था? नहीं, मैं पिछली बार जब मैं था तो वो जो बात रह गई थी कि देखिए, जैसा भी प्रमोद जी शैलेंद्र जी ने कहा है कि राजनीति कर रहे हैं, तो राजनीति में आपको जब किसी बहुत मजबूत इंसान के सामने लड़ना है जो बहुत सारी चीजों से आक्रामक होकर लड़ता है, तो आप उसके सामने विनम्रता से नहीं लड़ सकते। आपको भी आक्रामक ही होना पड़ेगा अगर उस इंसान का आपको जवाब देना है। बंगाल के चुनाव के जो परिणाम अभी सामने नजर आ रहे हैं, उसमें मुझे ये लग रहा है कि आखिर के 3-4 चरणों में जब कांग्रेस, चूंकि ये सबको दिख रहा है इस समय कि पूरे देश में राजनीतिक स्तर पे देश की सारी पॉलिटिकल पार्टियां लगभग एक तरफ हो गई हैं, भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी के खिलाफ। उसमें जब कांग्रेस ने ये देखा कि हमारा कुछ बचा नहीं है बंगाल में, हमारा कुछ हो नहीं रहा है, लेफ्ट पार्टियों ने भी देखा कि हम लड़ नहीं पा रहे हैं, बिल्कुल से अरसर ने और भारतीय जनता पार्टी के सामने हम अच्छा में लड़ने में, और लड़ अगर कोई रहा है तो ममता बनर्जी लड़ रही है। असल में भारतीय जनता पार्टी ने जिस तरह से लड़ाई शुरू की वहां पे बंगाल में,
वो ऐसा क्या कि भारतीय जनता पार्टी ममता बनर्जी जी से लड़ते लड़ते इतनी हावी हो गई कि जो दूसरी राजनीतिक पार्टियां थी वहां की, उनको ऐसे लगा कि अब अगर भारतीय जनता पार्टी को किसी ढंग से रोकना है तो हमको सबको हम नहीं लड़ पाएंगे। सारे लोगों ने, वो चाहे कांग्रेस हो चाहे लेफ्ट हो, उन्होंने सबने हथियार डाल दिए। और आखिर के जो 3-4 चरण है उसमें हुआ ऐसा कि ये लोगों के साइलेंट हो जाने की वजह से जो भारतीय जनता पार्टी के विरोधी मत थे वो एक तरफ जाके ममता बनर्जी के साथ, इसका लाभ आखिर के 3-4 चरणों में संभवतः ममता बनर्जी जी को इसी का लाभ मिला, कांग्रेस की और लेफ्ट पार्टी की निष्क्रियता का लाभ मिला, जिस वजह से ममता बनर्जी जी भारतीय जनता पार्टी के साथ लड़ सकी। मैं फिर कह रहा हूं, ये जो आपको ट्रेंड मिल रहे हैं, ये ट्रेंड अभी बहुत जल्द है। अभी बहुत सारे शुभेंदु अधिकारी का फ्लक्चुएशन आप देख रहे हैं, जिस तरह से शुभेंदु अधिकारी जी का फ्लक्चुएशन आ रहा है, इसी तरह के अभी भी फ्लक्चुएशन 10, 20, 25 सीटों पे आ सकते हैं बंगाल में। इसलिए मैं कह रहा हूं कि बंगाल का चुनाव बिल्कुल एक तरफा नहीं है। भारतीय जनता पार्टी ने बहुत जबरदस्त स्ट्राइक की है बंगाल में, और बंगाल में ममता बनर्जी जी और भारतीय जनता पार्टी के बीच में बहुत ही कांटे की टक्कर हुई है, ऐसा प्रतीत होता है।